जळगाव जिल्ह्यात पाण्याचा दुर्भिक्ष असताना शेतकरी भावंडांनी टरबूज आणि मिरचीची लागवड करत भरघोस उत्पन्न घेतलंय। काय आहे या भावंडांची यशोगाथा पाहू। जळगाव जिल्ह्यात गारखेडा गावात पाण्याची कमतरता आहे। मात्र पाणी कमी असतानाही दोन शेतकरी भावंडांनी भाड्याने घेतलेल्या शेतात टरबूज आणि मिरचीचं उत्पादन घेतलं। फक्त 4 एकर शेतात त्यांनी 2 पिकं घेत लाखोंचं उत्पन्न कमावलंय। मोहन पवन आणि राजेंद्र परदेशी अशी या भावंडांची नावं आहेत। कमीत कमी पाणी पुरवठा करत त्यांनी हे पीक घेतलंय। 4 एकर टरबूज लावलेलं आहे आणि त्या प्लस त्याच्यात मिरची 4 एकर। टरबूजचे आम्हाला भेटलेले 11.55 रेट आणि मिरचीचे रेट भेटलेले 55 ते 60 रुपये। कमी पाण्यात कमी दिवसात पण लय भारी उत्पन्न झालेलं आहे। टरबूज आणि मिरचीच्या लागवडीसाठी त्यांना 40 ते 45 हजार रुपये प्रति एकर खर्च आला। 4 एकर लागवडी करता त्यांना 2 ते 2.5 लाखांचा खर्च आलाय। फक्त 70 ते 80 दिवसात त्यांनी 3.5 लाखांचं उत्पन्न घेतलं। एकरी 3.5 लाखांचं उत्पन्न या भावंडांना मिळालंय। लागवड खर्च आम्हाला 40 ते 45 हजार रुपये लागलेला आहे। टरबूज आणि मिरची प्लस दोन्ही। टरबूज घेतलेलं आहे 75 दिवसात। टरबूज झालेला आमचं 75 दिवस, मिरचीला झाले 80 दिवस झाले मिरचीला। एकरी आम्हाला 3-3.5 लाख रुपये उत्पन्न झालेलं आहे। अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला मोठा फटका बसला। निसर्गाच्या लहरीपणावर आणि सततच्या पाण्याच्या कमतरतेवर या भावंडांनी मात करत भरघोस उत्पन्न घेतलं। त्यांच्या या पिकाची पंचक्रोशीत चर्चा असून अनेक शेतकरी या भावांकडून शेती संदर्भात मार्गदर्शन घेत आहेत। मोहन परदेशी या शेतकऱ्यांनी आपल्या भावंडासह 4 एकर शेती भाडेतत्वावर घेऊन या डोंगराळ परिसरात टरबूज व मिरचीची यशस्वी लागवड करून भरघोस उत्पन्न घेतलं आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।